नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय सोयाबीन खिचडी। मी इथे 1 वाटी छोटे सोयाबीन घेतले। ते मी गरम पाण्यात 10 मिनिटं ठेवते। बघा मी इथे घेतली 2 वाटी तांदूळ। यात कुठलीही डाळ वगैरे टाकायची नाहीये, फक्त तांदूळ घेतले। बघा 10 मिनिटं झाले, सोयाबीन किती छान फुलले। यातलं सर्व पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने सर्व पाणी छान काढून घेतलं मी याचं। आता हे साईडला ठेवू। कुकर घेतला, यात टाकले तेल, जिरे टाकलं, कांदा टाकला। कांदा छान फ्राय करून घ्यायचा। यात टाकते मी लसूण। कांदा लसूणचा रंग थोडा चेंज झाला की यात टाकायचा आहे बटाटा। बटाटा पण छान फ्राय करून घ्यायचा। आता मी यात टाकते टोमॅटो। टोमॅटो पण छान फ्राय करून घ्यायचा आहे। थोडा कलर चेंज झाला, यात टाकायचं आहे सोयाबीन। सोयाबीन पण तेलात छान फ्राय करून घ्यायचे, म्हणजे खाताना छान कुरकुरीत लागतात। बघा सोयाबीनचा पण रंग थोडा चेंज झाला की यात टाकायचे मसाले। मी यात टाकते हळद, थोडीशी धने पावडर, 2 चमच लाल तिखट टाकते आणि 1 चमच गरम मसाला। तुम्ही तुमच्या तिखट प्रमाणे त्यात मसाले टाका। सर्व छान फ्राय करून घेतलं। तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, ते मी यात टाकते। सर्व छान मिक्स करून घ्यायचं। आता मी यात टाकते गरम पाणी। खिचडीत गरम पाणीच टाकायचं। बघा छान मिक्स करून घ्यायचं। यात टाकले चवीनुसार मीठ। मिक्स करून घ्यायचं। यात मी टाकते कोथिंबीर। आता आपण कुकर बंद करून घेऊ। छान 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। 3 शिट्ट्या झाल्या की कुकर उघडायचा आणि बघा किती सुंदर झाली आहे खिचडी। ही आपली सोयाबीन खिचडी तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।